प्रकरणातील रसविचार हा घटक अभ्यासणार आहोत। वेगवेगळ्या फळांच्या रसांचा आस्वाद आतापर्यंत आपण घेतलेला आहे, पण आज आपण मराठी साहित्यातील जो काही रस आहे त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, का घ्यायचा आणि मराठी साहित्यामध्ये हे कोणकोणत्या प्रकारचे रस आहेत त्याविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत। हा घटक आपण दोन भागामध्ये अभ्यासणार आहोत। पहिल्या भागामध्ये फक्त रसविचार म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये जे काही आपले 9 रस आहेत त्या 9 रसांचा आपण सविस्तर उदाहरणांसह अभ्यास करणार आहोत। परंतु एकाच घटकाचे 2 किंवा 3 भाग केल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशा समस्याही येत आहेत की त्यांना एखादा भाग कुठेतरी मिळतो पण इतर भाग मिळत नाहीत। पण त्या संदर्भात काहीच काळजी करू नका। जो व्हिडिओ तुमच्या समोर असेल त्याचे भाग त्याच व्हिडिओला लिंक करण्यात आलेले आहेत। म्हणजे तुमच्या समोर जो व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओच्या स्क्रीनवर जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये एक छोटंसं आय बटन दिसेल, म्हणजे एक गोल वर्तुळ असेल आणि त्याच्यामध्ये आय हे अक्षर लिहिलेलं असेल। त्याच्यावर क्लिक केलात तर तुम्हाला सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। म्हणजे त्याचे इतर भागही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर त्याच घटकाशी संबंधित इतर जे काही असणारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत। त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि जर तुम्हाला तिथेही मिळाले नसतील किंवा त्याविषयीची आपल्याला काही माहिती नसेल तर सरळ तुम्ही चॅनेलवरती जावा। चॅनेलमध्ये प्रत्येक विषयाच्या इयत्तेप्रमाणे प्लेलिस्ट बनवलेले आहेत। म्हणजे 7वी, 8वी, 9वी मराठी विषयाच्या प्लेलिस्ट तिथे बनवण्यात आलेले आहेत आणि 10वीचा जो इतिहास हा विषय आहे त्याच्या प्रकरणाप्रमाणे प्लेलिस्ट बनवलेले आहेत। तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता। ठीक आहे, सूचना द्यायला थोडासा वेळ गेला परंतु सूचना महत्त्वाची होती। काही मुलांनी त्या बाबतीमध्ये चौकशी केली होती की सर आम्हाला याचे इतर भाग मिळतच नाहीत, आपलं चॅनेल नवीन आहे त्यामुळे व्हिडिओ काही लगेच सर्चला येणार नाहीत, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही इतर जे काही आपले व्हिडिओ आहेत ते मिळवू शकता। चला प्रत्यक्ष अभ्यासाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर रस हा जो काही शब्द आहे या शब्दाचा जो शब्दशः अर्थ आहे तो आहे चव किंवा रुची आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मग व्यवहारामध्ये अशा प्रकारचे 6 रस आहेत, म्हणजे 6 प्रकारच्या चवी आहेत। त्याच्यामध्ये गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट, तर अशा व्यवहारामध्ये हे 6 रस आपल्याला पाहायला मिळतात किंवा आस्वादायला मिळतात। मग आता हे व्यवहारातले रस आणि आपल्या साहित्यातले रस याचा काय परस्पर संबंध आहे तो जर आपण इथे बघूया। एखाद्या वस्तूत किंवा पदार्थामध्ये असलेली जी काही चव असते ती चव जशी आपण घेतो किंवा त्याचा जसा आपण आस्वाद घेतो त्याचप्रमाणे एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव किंवा गोडी आपण अनुभवत असतो। मग ते काव्य असू शकेल, एखादा गद्य भाग असू शकेल किंवा एखादं नाटक असू शकेल किंवा एखादा चित्रपट असू शकेल किंवा एखादा प्रसंग असू शकेल। आता इथे जो काही विचार दिलेला आहे तो जास्तीत जास्त करून काव्याच्या बाबतीत दिलेला आहे, पण फक्त काव्यातच रस असतात असं काही नाही, गद्य भागामध्ये सुद्धा ते रस आपल्याला अनुभवायला मिळतात। तर त्यातील चव किंवा गोडी आपण अनुभवत असतो आणि यालाच आपण रसास्वाद असं म्हणतो। म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचा जसा आपण रसास्वाद घेतो त्याच पद्धतीने या वेगवेगळ्या कलाकृतींचा सुद्धा आपण रसास्वाद घेत असतो आणि त्याच्या माध्यमातून ती जी काही कलाकृती आहे ती कलाकृती आपण त्या ठिकाणी आस्वादत असतो। मग आता साहित्याच्या बाबतीमध्ये याचा आपल्याला कसा अभ्यास करता येईल, तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये काही भावना या कायमच्या वास करून असतात, जे कायमचं वास्तव्य आहे। म्हणजे हा रस कुठून बाहेरून येत नाही तर आपल्या तो मनातच आहे। मग आता या भावना नेमक्या कोणकोणत्या आहेत, तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना आहे, रागाची भावना आहे, हसण्याची भावना आहे, दुःखाची भावना आहे, पराक्रमाची भावना आहे। या सगळ्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये अगोदरच आहेत आणि त्या कायमच्या आहेत, शाश्वत आहेत, म्हणजे आपण जन्माला आल्यापासूनच्या आहेत।
आणि मरेपर्यंत असणार आहेत त्या आपल्या सोबतीला. मग माणसाच्या अंतःकरणातील या ज्या काही स्थिर शाश्वत भावना असतात त्यांना काय म्हणतात? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याला स्थायी भाव असे म्हणतात. स्थायी म्हणजेच शाश्वत किंवा स्थिर स्वरूपाचे आहेत ते, म्हणून त्याला स्थायी भाव अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. मग माणसाच्या अंतःकरणामध्ये असणारे हे स्थायी भाव नेमके कोणकोणते आहेत ते जरा आपण या ठिकाणी अगोदर बघूया. माणसाच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे 9 स्थायी भाव आहेत. रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा किंवा कंटाळा, विस्मय, शम किंवा शांती. तर अशा प्रकारचे जे काही स्थायी भाव आहेत ते स्थायी भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थिर आणि शाश्वत स्वरूपामध्ये आहेत. आणि मग प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायी भाव कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात, म्हणून ते आपल्याला प्रत्येक वेळेस जाणवत नाहीत. म्हणजे आपण प्रत्येक वेळेसच काही प्रेम करत बसत नाही किंवा कायमच आपण दुःखामध्ये असत नाही आहोत, कायमच आपण कोणावर रागवत नाही आहोत, कायम आपण हसत नाही आहोत, नाहीतर कोणीतरी आपल्याला वेड्यात काढेल. तर हे सगळे स्थायी भाव आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये आहेत. मग हे सुप्त अवस्थेत असणारे जे काही स्थायी भाव आहेत ते ज्यावेळेस जागे होतात त्यावेळेस त्याला रस असं म्हटलं जातं. साधी संकल्पना आहे. जे माणसाच्या मनातले असणारे जे काही सुप्त अवस्थेतले स्थायी भाव आहेत ते जागृत झाले की त्याला काय म्हणायचं? रस म्हणायचं. मग हे जे काही सगळे स्थायी भाव आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. मग हे स्थायी भाव जागृत झाले किंवा ते उत्कट स्थितीला जाऊन पोहोचले की त्याची निर्मिती कशामध्ये होते? रसामध्ये होते. मग कोणता भाव जागृत झाल्यावर कोणता रस निर्माण होतो? तर रती हा भाव जागृत झाला की शृंगार रस निर्माण होतो. उत्साह भाव जागृत झाला की वीर रस निर्माण होतो. शोक भाव जागृत झाला की करुण रस निर्माण होतो. क्रोध भाव जागृत झाला की रौद्र रस निर्माण होतो. हास भाव निर्माण झाला की हास्य रस निर्माण होतो. भय भाव जागृत झाला की भयानक रस निर्माण होतो. जुगुप्सा भाव जागृत झाला की बीभत्स रस तयार होतो. विस्मय भाव जागरूक झाला की अद्भुत रस तयार होतो. आणि शम किंवा शांती भाव जागरूक झाला की शांत रस तयार होतो. म्हणजे हे स्थायी भाव जागृत झाले किंवा ते उद्दीप्त झाले किंवा ते उत्कट स्थितीला पोहोचले की त्यांना काय म्हणायचंय? रस असं म्हणायचं आहे. मग हीच संकल्पना व्याख्येच्या आधारे आपण समजून घेऊया. वेगवेगळ्या प्रसंगी माणसाच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपण ते अभ्यासलेलं आहे. पुढे काय म्हटले बघा. या वेगवेगळ्या प्रसंगी अंतःकरणातील जी भावना जागृत होते किंवा चाळवली जाते तेव्हा तो रस निर्माण झाला असं समजायचं. म्हणजे रती हा भाव जागृत झाला किंवा चाळवला गेला की तिथे कोणता रस निर्माण होतो? शृंगार रस निर्माण होतो. उत्साह हा भाव जागृत झाला की त्या ठिकाणी वीर रस निर्माण होतो. तसंच इतर भावांचं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग या सगळ्यांचं सार काढल्यानंतर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, मानवी अंतःकरणातील स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हणतात. म्हणजे स्थायी भाव वेगवेगळ्या कारणाने उत्कट स्थितीला पोहोचले किंवा ते जागृत झाले की त्यालाच रस असं म्हणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातील आहे. त्यामुळं संस्कृत साहित्यिकाच्या दृष्टीने रसविचार ही संकल्पना आपण समजून घेऊया. म्हणजे ही संकल्पना अधिक दृढ होईल आणि आणखी व्यवस्थित आपल्याला समजेल. तर संस्कृत साहित्यकारांनी रसाची जी काही मीमांसा केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात
व ज्यांच्यामुळे ते प्रदीप्त होतात त्यांना विभाव असे म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळे हे प्रदीप्त होतात, म्हणजे ज्याच्यामुळे जागृत होतात किंवा ज्याच्यामुळे ते उत्कट स्थितीला येतात आणि ज्यांच्या आश्रयाने राहतात, या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना विभाव असं म्हटलेलं आहे. आणि हे विभाव दोन प्रकारचे असतात. त्यातला जो पहिला विभाव आहे तो म्हणजे ललित वाङ्मयातील नायक नायिका व इतर व्यक्ती यांना आलंबन विभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे काही सगळे रस आहेत, वाङ्मयाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, नाटकाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, चित्रपटांच्या दृष्टीने जरी आपण विचार केला, तर ज्या नायक नायिका असतात किंवा इतर ज्या काही व्यक्ती असतात, या सगळ्यांच्या आश्रयाने हे रस राहत असतात आणि मग त्यांच्या अभिनयातून तशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि मग तो रस त्या ठिकाणी निर्माण होत असतो. त्याचबरोबर केवळ त्यांच्या अभिनयानेच तो रस निर्माण होतो असं नाही, तर त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं. इथे उदाहरणार्थ त्याने म्हटले की एकलेपणा, चांदणे, उद्यान, भ्रूलीला, या ज्या काही संकल्पना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. आपण एक साधा विचार घेऊया. एखादा चित्रपट सुरू आहे आणि त्या चित्रपटामध्ये भीतीदायक वातावरण दाखवायचंय किंवा रौद्र अशा प्रकारचं निसर्गाचं रूप दाखवायचं असेल तर विजांचा कडकडाट दाखवला जातो. तशा प्रकारचं संगीत त्या ठिकाणी पाठीमागे दिलं जातं आणि मग आपोआपच तशा प्रकारचं वातावरण तिथे निर्माण होतं. मग ही अशा प्रकारची जी काही वातावरण निर्मिती त्या ठिकाणी तयार झालेली असते, या वातावरण निर्मिती करणाऱ्या सगळ्या घटकांना त्याने काय म्हटलंय, उद्दीपन विभाव असं म्हटलेलं आहे. आणि या दोन्ही घटकांच्या आश्रयाने म्हणजे आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव, या दोन्ही घटकांच्या आश्रयाने हे सगळे स्थायी भाव राहत असतात आणि त्यांना पोषक वातावरण मिळालं की त्या ठिकाणी ते प्रकट होत असतात. मग हे जे काही सगळे स्थायी भाव आहेत, या स्थायी भावांना पोषक वातावरण मिळालं की मग एखाद्या प्रसंगी काय होतं बघा, आपल्या अंगाला घाम फुटतो, आपला कंठ दाटून येतो किंवा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात किंवा आपल्याला रडू येतं कधीही. म्हणजे तसा एखादा प्रसंग घडला किंवा तशा प्रकारचं एखादं नाटक तुम्ही पाहत असाल, तशा प्रकारचा एखादा चित्रपट तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल किंवा तशा प्रकारचं एखादं साहित्य वाचन तुम्ही करत असाल, तर एखादा स्थायी भाव तिथे जागृत झालेला असतो आणि त्याची अनुभूती आपल्याला येत असते आणि त्याला त्यांनी अनुभव असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा हा जो काही सगळा परिणाम आहे त्याला अनुभव असं म्हटलंय. म्हणजे वेगळं असं काही नाही आहे, शब्द फक्त वेगळे आहेत, म्हणजे ती एक प्रकारची अनुभूती आहे, म्हणजे तो एक प्रकारचा अनुभव आहे आणि त्यालाच त्यांनी अनुभव असं म्हटलेलं आहे. आणि याची प्रचिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी येत असते. पण कधी कधी काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती मिळत नाही, मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये खेद निर्माण होतो, असूया, हेवा, राग या काही तात्कालिक वृत्ती किंवा भावना निर्माण होतात आणि याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, संचारी किंवा व्यभिचारी भाव असं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे विभाव, अनुभव, संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हणतात. म्हणजे वेगळं असं काहीच नाहीये, त्या व्यक्तीच्या अभिनयाने, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाने हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात, म्हणजे जागृत होतात आणि तेव्हा त्यांना आपण रस असे म्हणतो. एक साधा प्रसंग आपण समजण्यासाठी या ठिकाणी घेऊया. समजा एखाद्या रात्री तुम्ही रस्त्याने जात आहात, अगदी काळोख पसरलेला आहे सगळीकडे, दूरपर्यंत कुठेही माणसांचा आवाज वगैरे येत नाही आणि मग चालताना कोणीतरी सहज सांगितलं की आजची रात्र अमावस्येची आहे. आपल्या मनामधील कोणता तरी स्थायी भाव त्यावेळेस जागृत होत असतो आणि तो स्थायी भाव आहे भय. आणि हळूहळू तो चाळवला जातो, जागृत व्हायला लागतो. हळूच कोणीतरी सांगितलं आणखी इथेच बाजूला स्मशानही आहे. तर हा त्यावेळेस उत्कट स्थितीला पोहोचलेला असतो आणि तिथे आपोआप भयानक रस निर्माण होत असतो. तर हे स्थायी भाव त्यांना पोषक वातावरण मिळालं की जागृत होतात,
त्या ठिकाणी उत्कट स्थितीला पोहोचतात, म्हणजेच रस. बाकी रस वेगळं असं काहीही नाही. आणि याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. कारण कोणतीही कलाकृती असेल ती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते, नाहीतर मग त्याचा काही उपयोग होतो नाही. केवळ डोळ्यांनी नव्हे तर ती कलाकृती आपल्याला मनाने अनुभवता आली पाहिजे. आणि म्हणून रसविचार ही संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या काव्यामध्ये त्या कवीला काय सांगायचं आहे याविषयी त्या 2 ओळीमधील दडलेला जो काही मतितार्थ आहे तो आपल्याला समजला पाहिजे. तरच त्या कवितेचं पूर्णांशाने आकलन होणार आहे किंवा त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. आणि म्हणून ही संकल्पना समजणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण ह्या 9ही रसांचा उदाहरणासह अभ्यास करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील आय बटनला क्लिक करा आणि दुसरा भाग अभ्यासा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आपल्या वर्गमित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि चॅनेलवर जर आपण नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपण चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.